महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीमध्ये आणि आपल्या जवळा ऑफिसला. तर आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. महाराष्ट्र दिन म्हणजे काय, तर कामगार दिन. कामगार दिनाचं महत्त्व हे आपण आज पटवून घेणार आहे आणि हे जाणून घेणार आहे. तर आपल्या भारत देशात पहिल्यांदा आणि पहिल्या सीटला आपल्या भारतात जी कामगार मंत्री झाले ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची कामगार संघटना होती. कामगार एक संच होता त्याचा, की कामगारांच्या हक्कासाठी आणि कामगारांना बोलायला शिकविणे, कामगाराला आपले हक्क मांडायला शिकविणे. जसं आज आपण पाहतो महावितरणचे आपण एक शासकीय कामगार मानला जातो किंवा महावितरणचे एक शासकीय आपण कामगार मानून आपले हक्क जर आपल्याला मांडता येत नसतील तर आपले हे शिक्षण, आपला जो अभ्यास, आपला जो संविधानाचा अभ्यास हे आपल्या काही कामी येणार नाही. किंवा ज्या घटकावर अन्याय होत आहे किंवा ज्या घटकावर अन्याय होऊन त्या घटकाला त्यांचे शब्द मांडता येत नाहीत, त्यांचा शब्द म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार संघटना केली, ती कामगार संघटनेचा आज दिवस. तर महाराष्ट्र दिन हा त्याला नाव. तर आज 1 मे 2024ला आपण जवळा शाखेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करतोय. तर या महाराष्ट्र दिनाचं महत्त्व पटवून घेत असताना आपण हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. तर या महाराष्ट्र दिनात काय आहे, तर आपण जे दंगे पाहतो, हिंदू मुस्लिमांचे दंगे, आज आपण तिरंग्यात पाहतो. किती रंग आहेत? 4. तर केशरी, पांढरा आणि हिरवा आणि अशोक चक्राचा निळा. तर हे सर्व समाज एका जागी येऊन जर आपण हा असा विचार केला, सर्व भारताचा विचार करून, आपल्या महाराष्ट्राचा विचार करून, सर्वांचा उद्धाराचा विचार करून जर आपण विचार केला तर हा महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थानं साजरा होईल. आपण असं म्हणू शकतो. आपण म्हणत असतो ना हिंदू का हूँ ना मुसलमान का, खून बहता है हर इंसान का, इस खून की कदर करो यारो, ये खून है हिंदुस्तान का, ये खून है हिंदुस्तान का. तर आपण पाहत असताना महाराष्ट्राची व्याख्या समजून घेऊ. महाराष्ट्र म्हणजे काय, तर इतके वर्ष झाली शिवरायांनी स्वराज्य निर्माण केली. शिवरायांनी ज्या मातीत स्वराज्य निर्माण केली ती माती म्हणजे महाराष्ट्राची माती. ती माती म्हणजे महाराष्ट्राची माती. सईचं भरलेलं कुंकवाचं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. जिजाऊच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. गनिमांचा जंगाळ म्हणजे महाराष्ट्र. शिवरायांचा सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र. असा आपल्या सैनिकांचे बलिदान म्हणजे महाराष्ट्र. असा आपला महाराष्ट्र. तर असा आपली ही महाराष्ट्राची व्याख्या आपण बनवू शकतो. तर महाराष्ट्राची व्याख्या समजून घेत असताना महाराष्ट्राची जे पीडित आहेत, जे आपले हक्क आपल्याला मानता येत नाहीत, त्यांचा आपण आवाज बनलं पाहिजे. ज्यांना अभ्यास आहे, हा जो हक्क आपल्याला जाणून घेऊन सुद्धा तो शांत बसतो, तो आपला आवाज बनत नाही किंवा ज्या घटकावर अन्याय होत आहे त्यांचा आवाज बनत नाही, तर तो आपला संविधानाचा अभ्यास किंवा जो हक्काचा अभ्यास आहे तो आपल्या अभ्यास कामीचा नाही, असं आपण म्हणू शकतो. तर आपण आज निवडणुकीत पाहतो किंवा कोणत्याही इलेक्शनमध्ये पाहतो, जो नेता असतो तो एखादा 100पैकी 10 नेते महाराष्ट्राच्या जनतेचा किंवा भारताच्या जनतेचा विचार करतात. तो सर्वसामान्याचा विचार न करता आपल्या स्वतःच्या पोटाचा विचार करतात. कारण की हे पोट भरण्यासाठी ते काय करतील, कोणत्या स्तराला जातील नेते, हे आपण सांगायची वेगळी गरज नाही. तर आपण पाहत असतो आज आपल्या लोकसभेच्या निवडणुकीत किंवा कोणत्याही निवडणुकीत नेते हे पूर्णतः जनतेचा विचार न करता स्वतःचा विचार करून चालत असतात. तर आपण भगतसिंगाचं चरित्र आठवून, भगतसिंगाचं जीवन परिचय आठवून आपण असं म्हणू शकतो कि कई वोटों के लिए मर गए तो कई नोटों के लिए मर गए, कई वोटों के लिए मर गए तो कई नोटों के लिए मर गए. होते भगत सिंह तो कहते सुखदेव से, हम बिगिन कमीनों के लिए मर गए, हम बिगिन कमीनों के लिए मर गए. असं आपला हा महाराष्ट्र दिन छोट्याशा आपल्या ऑफिसला छोट्याशा कार्यक्रमा स्वरूपात आपण सर्व स्टाफच्या उपस्थितीत आपण साजरा केलेला आहे. तरी इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवितो आणि बोललेल्या शब्दांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.